हे जे माप आहे हे जवळजवळ 50 इंच कमरेचं माप आहे. कारण कमरेमध्ये आपल्याला त्यांना कटिंग न करता, साईडनी कुठेही कटिंग न करता हा एवढाच घेर ठेवायचा. आपल्याला फक्त कमरेत कमी करायचा आहे. जवळजवळ कमरेत मध्ये 15 ते 16 इंच कमी करायचा आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण घागरा कमी कसा करायचा, घागऱ्याची फिटिंग कशी करायची, नवरीसाठी घेतले जाणारे जे घागरे आहेत ते खूप हेवी असतात, त्याच्यावरती स्टोन असतं आणि याच्यामध्ये जसं बाकीच्या ड्रेसमध्ये रेडीमेडमध्ये जे एक्सेल डबल एक्सेल साईज असते तशी घागऱ्यामध्ये साईज नसते. एकाच साईजचा घागरा तयार होतो. वेगवेगळे डिझाईन असतात पण साईज मात्र सगळ्यांची सारखीच असते. जेवढा हेवी घागरा असेल तेवढा मोठा घागरा असतो. बऱ्याचशा ब्राईड आहेत त्यांचे कंबर खूप बारीक असते, तब्येत खूप लहान असते. अशा वेळेस घागरा फिटिंग कसा करायचा परफेक्ट. सगळ्यात जास्त आजकाल मार्केटमध्ये जर शिलाई सगळ्यात जास्त असेल तर ती घागऱ्याची आहे. आणि कस्टमरला असं वाटतं कधी की घागरा म्हणजे डायरेक्ट मटेरियल फक्त टीप मारायची, असं होत नाही. याच्यामध्ये खूप जास्त काम असतं, खूप मेहनत असते आणि आजकाल स्टिचिंग चार्जेस सगळ्यात जास्त घागऱ्याचेच घेतले जातात. पण बरेचसे टेलर आहेत किंवा घरगुती काम करायला मला ते नवरीचं काम करतात पण घागरा फिटिंग करत नाहीत. घागरा बाहेर करण्यासाठी सांगतात किंवा जिथे घेतलाय तिथे फिटिंग करून घ्या असं बोलतात. त्याचं रिझन म्हणजे त्याच्यावरती स्टोन असतात जी मशीनवरती मशीन चालवता येत नाही त्याच्यावरती, किंवा त्यांना टीप मारता येत नाही, शिवता येत नाही. तर अशा वेळेस घागरा फिटिंग कसा करायचा, त्याचं गणित काय आहे, कमरेचं गणित कसं आहे, कशा पद्धतीने आपण कंबर माप घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने ते स्टिच केलं पाहिजे, तर हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया आपण आज घागरा फिटिंग कसा करायचा. घागऱ्यामध्ये साईज नसल्यामुळे घागरा एकाच साईज मध्ये येतो. आता ही जे दोन घागरे आपण तयार करणार आहे याच्या जे मेन मेथड आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. याला खूप मेहनत लागते. तुम्हाला मी दोन्ही घागरे दाखवतो. हा घागरा बघा तुम्ही. या घागऱ्याची लेंथ आणि या घागऱ्याच्या कमरेमध्ये सुद्धा आपल्याला कमी करायचं. या घागऱ्याची जी कंबर आहे, या घागऱ्याची कंबर 45 इंच आहे आणि याला आपल्याला 28 इंच करायचंय. याला आपण जेव्हा फिटिंग करू त्यावेळेस नेहमी काळजी घ्यायची की जे पण कस्टमर घागरा घालणार आहे त्यावेळेस कमरेवरती असा फिट्ट बसला पाहिजे. याला जोड किंवा कुठेही कमी झालं नाही पाहिजे. तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. हे बघा, हा इतका हेवी घागरा आहे. याला फिटिंग करणं खूप अवघड असतं. मेथड सोपी याची पण कष्ट खूप असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे जी स्टिचिंग चार्जेस भरपूर घेतले जातात. आता ही जे माप आहे हे जवळजवळ 50 इंच कमरेचं माप आहे. करता साईडनी कुठेही कटिंग न करता हा एवढाच घेर ठेवायचा. आपल्याला फक्त कमरेत कमी करायचा आहे आणि या घागऱ्याला आपल्याला जवळजवळ 30 इंचाचं कंबर करायचं, म्हणजे 15 ते 16 इंच आपल्याला जवळजवळ कमरेत मध्ये 15 ते 16 इंच कमी करायचा आहे. तर काय होतं, ज्यावेळेस आपण हा समजा ब्राईडला घागरा ज्यावेळेस घालतो त्यावेळेस समजा हा घागरा आपण इथे असा घातल्यानंतर हा एवढा एक्स्ट्रा आहे आणि जर एवढं याच ठिकाणी समजा इथे जर आपण फिटिंग केली, हा जो घागरा बघा आता असा ज्यावेळेस कमरेमध्ये एकदम फिटिंग असतो त्यावेळेस तो छान दिसतो. अशा पद्धतीने आपला घागरा कस्टमरला बसला पाहिजे. ही जी कंबर आहे हे ह्याच पद्धतीने आलं पाहिजे. पण हा जो एवढा एक्स्ट्रा पार्ट आहे इथे एवढा 10 ते 15 इंच एक्स्ट्रा पार्ट आहे, हा कसा कव्हर करायचा जेणेकरून घागरा आहे तसा दिसतोय तसा फिटिंग मध्ये होईल. हा सुद्धा स्टोनचा घागरा आहे बघा. हा पण घागरा जो आहे हा स्टोन आहे याला सगळे, तरी पण आपल्याला हा कमी करायचा. हा पण मी तुम्हाला दाखवतो. हा पण भरपूर एक्स्ट्रा आहे. हा पण 10 ते 12 इंच एक्स्ट्रा आहे. याला सुद्धा आपण कटिंग न करता कसं कव्हर करायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर बघूया आपण घागऱ्याचं कमरेमध्ये कशा प्रकारे गणित केलं जातं ते बघा. याला आतल्या बाजूनी अस्तर लावलेलं आहे आणि हा बेल्ट आहे. आपल्याला काय करायचंय, हा बेल्ट काढायचा आहे आधी. हा बेल्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचंय, घागरा जर असेल असा स्टोनचा तर आपल्याला आधी हे जे कमरेमध्ये जो बेल्ट लावलेला आहे तर आपल्याला हा बेल्ट आधी काढून घ्यायचा आहे साईडला. हा बेल्ट आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. आता हे कमरेचं माप झालं. आता काय करायचं, आपण जर आपल्याला घागऱ्यामध्ये उंची कमी करायची असेल तर आपण इथे वरच्या साईडला 1 ते 1.5 इंच उंची कमी करायची, अस्तरची सुद्धा कमी करायची साईडला. जर कमी करायची नसेल तर आपल्याला हा तसंच ठेवायचंय. आणि हे जे हा बेल्ट एक्स्ट्रा लावलेला आहे तर आपण हा बेल्ट सुद्धा साईडला काढायचा आहे. काही घागऱ्यांना हा एक्स्ट्रा बेल्ट लावलेला नसतो, कपडा अस्तरचा डायरेक्ट त्याला जॉईंट असतो. तर आपण अशा पद्धतीनं ही आपली बेल्ट काढल्यानंतर बाजू तयार झालेली. आता काय करायचं, आपल्याला इथे ओव्हरलॉक किंवा इंटरलॉक मारलेलं आहे. काही घागऱ्यांना इंटरलॉक असतं किंवा काहींना नसतं, तर आपल्याला हे काढून टाकायचंय. हे जे इंटरलॉक मारलेलं आहे हे आपल्याला काढून टाकायचंय.
हे बघा, याच्यामध्ये आता 3 लेअर आहे. हे अस्तर आहे, हे आतमध्ये सॅटिनचं अस्तर आहे आणि त्यानंतर मेन आपला जो घागरा आहे ते फॅब्रिक आहे. आता बघा याच्यावरती काय नेटमध्ये याला जॉईंट आहेत इथे प्रत्येक ठिकाणी, या ज्या कळ्या असतात घागऱ्यामध्ये. आता हा कमी कसा करायचा बघा. आता आपल्याला काय करायचं, आधी सगळ्यात आधी आपल्याला कंबर मोजून घ्यायचंय. आता कंबर कसं मोजायचं तुम्हाला दाखवतो मी. आता आपल्याला हे जे कंबर आहे हे आपण पूर्ण मोजायचे. आपलं कंबर 28 इंच आहे आणि या घागऱ्याचं कंबर आहे 45 इंच आहे. तर आपल्याला 28 पासून 45 इंचापर्यंत किती होतंय ते मोजायचे. 28 पासून 1 2 3 4 म्हणजे जवळजवळ आपल्याला 16 इंच कमी करायचे. ते 16 इंच कुठे कमी करायचं, आपल्याला घागरा कट करायचा नाहीये. घागरा कट न करता आपल्याला हा तयार करायचा, फिटिंग करायचं. तर अशा वेळेस हे जे जॉईंट आहेत हे प्रत्येक ठिकाणी जॉईंट आहेत. तर आपल्याला हे जॉईंट सगळे मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 सगळे 11 जॉईंट आहेत. आणि ह्या 11 जॉईंट मध्ये आपल्याला 16 इंच कमी करायचं. 28 इंच आपलं कंबर रेडी यायला पाहिजे. तर अशा वेळेस काय करायचंय, इथे जे स्टोन आहेत छोटे छोटे हे स्टोन काढायचे जिथे आपल्याला टिप मारायची. तर 11 जॉईंट म्हणले होते, 11 दुनी 22. तर आपल्याला एक जॉईंट जवळजवळ पाऊण इंच कमी करावं लागेल. त्यावेळेस सगळ्या जॉईंट वरती पाऊण इंच कमी केल्याच्या नंतर आपलं जे कंबर आहे ते परफेक्ट 28 इंच येईल. जवळजवळ सगळ्या गाड्यांना हीच मेथड असते की जे जॉईंट असतात आतमध्ये तिथे आपल्याला टिप मारायची. जसं आपण ब्लाऊजला टक्स मारतो पाठीमागे, इथे असं टक्स मारून घ्यायचं आपल्याला. हे जे जवळचे जे स्टोन आहे हे आपल्याला इथे असे काढून टाकायचे आणि प्रत्येक जॉईंट वरती आतल्या बाजूने आपल्याला टक्स मारायचा आहे. टक्स मारून झाल्याच्या नंतर आपलं कमरेचं जे माप आहे हे पूर्णपणे जेवढं आपल्याला हवंय तेवढं करता येतं. आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा हा सॅटिनचा अस्तरला आतल्या बाजूने इथे जे जॉईंट आहेत इथे पुन्हा आपल्याला टक्स मारून घ्यायचे. मेन फॅब्रिकला जे अस्तर आहे आतलं त्याला सुद्धा आपल्याला टक्स मारून घ्यायचे. आणि हे तिन्ही लेअर पुन्हा जोडून त्यावरती पुन्हा आपल्याला हा बेल्ट लावायचा आहे. म्हणजे ही पद्धत सोपी आहे पण कष्ट खूप आहे, कारण स्टोनमुळे प्रत्येक जॉईंटला हळूहळू आपल्याला एक टाका आपल्याला हाताने मारावा लागतो. हे जे स्टोन आहे याच्यावरती खूप मशीनवरती सांभाळून आपल्याला कमी करावं लागतं. फक्त याचं जे गणित आहे ते एवढंच आहे की जेवढे जॉईंट आहे तेवढ्या जॉईंट वरती सारखं आपल्याला कमी करायचे. जर आपले 10 जॉईंट आहेत आणि 10 जॉईंटला आपल्याला 20 इंच कमी करायचं असेल तर प्रत्येक जॉईंटला आपल्याला 2-2 इंचावरती टिप मारायची, जेणेकरून कमरेचं जे माप आहे ते इक्वल होईल. अशा पद्धतीने आपल्याला घागरा कमी करायचा असतो. तर आता आम्ही घागरा कमी करणार आहे, याला खूप वेळ लागतो. याला आता मी सगळे स्टोन जे कमरेवरती जिथे आपण टिप मारणार आहे तिथे सगळे स्टोन मी काढून घेणार आहे. म्हणजे घागरा कटिंग न करता कमरेमध्ये कशा पद्धतीने फिटिंग करायचा त्याचं गणित अशा पद्धतीने असतं. तुम्हाला जर समजलं नसेल तर मी हा घागरा उद्या तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी या घागऱ्याचा डिटेल व्हिडिओ तयार करेन, कारण आता खूप उशीर झालेला आहे. रात्रीचे जवळ 12-1 वाजलेले. आज दिवसभराचं कामावरून आपण व्हिडिओ शूट करत आहोत. याला वेळ लागणारे सगळे स्टोन काढणारे कमरेवरचे जिथे मला टिप मारायची, त्यानंतर फिटिंग केल्याच्या नंतर पुन्हा मी हा घागरा स्टिच करणार आहे. तर याला खूप मोठी प्रोसेस असते, फक्त मेहनत खूप जास्त लागते याला. याच्या बरोबरीने आपण 2-3 ब्लाऊज एक्स्ट्रा शिवू शकतो, इतकी मेहनत या घागऱ्यामध्ये असते. स्टोन मुळे फिटिंग याला परफेक्ट आली पाहिजे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर काही गोष्टी कळाल्या नसतील तर तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये 100% तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहे. नेक्स्ट बॅचची आपली ऍडमिशन चालू आहे. आत्ताची जी बॅच चालू आहे ती फुल झालेली आहे. ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा, कॉल करा. टेलरिंग क्षेत्रात जे पण तुमचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायचे असेल तर आपला 1 महिन्याचा क्लास नक्की करा. तुमचे 100% डाऊट क्लिअर होतील. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.